नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत TET एक्झाम स्टेट बोर्ड सिरीज या व्हिडिओ मालिकेत। आज आपण इयत्ता 6वी इतिहास या विषयातील भारतीय उपखंड आणि इतिहास हा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठावर आधारित महत्त्वाच्या नोट्स आणि बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत। भारतीय उपखंड आणि इतिहास, इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी। इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी। इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत: स्थल, काल, व्यक्ती, समाज। इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ स्थल, काल, व्यक्ती आणि समाज। इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट आहे। भौगोलिक परिस्थितीचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो। आहार, वेशभूषा, घरबांधणी आणि व्यवसाय हे भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात। डोंगराळ प्रदेशातील जीवन मैदानी प्रदेशापेक्षा अधिक कष्टाचे असते। मैदानी प्रदेशात सुपीक जमीन जास्त असल्यामुळे शेती आणि अन्नधान्य अधिक उपलब्ध असते। डोंगराळ प्रदेशातील लोकांना शिकारी व जंगलातील साधनांवर अधिक अवलंबून राहावे लागते। हवामान, पर्जन्यमान, वनस्पती, प्राणी आणि पिके यांवर संस्कृतीचा विकास अवलंबून असतो। जिथे जगण्याची साधने मुबलक असतात तिथे मोठ्या वसाहती आणि शहरे विकसित होतात। दुष्काळ, पर्यावरणाचा ऱ्हास किंवा आक्रमणांमुळे वस्ती उजाड होऊ शकते। भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये: भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि हिंदी महासागर आहे। अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही भारताची प्रमुख बेटे आहेत। इसवी सन 1947 पूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश भारताचा भाग होते। भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे 6 भूप्रदेश: हिमालय, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश, समुद्रातील बेटे हे भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे 6 भूप्रदेश। हिमालय, हिमालय आणि हिंदुकुश पर्वत भारतीय उपखंडाचे नैसर्गिक संरक्षण करतात। खैबर आणि बोलन या महत्त्वाच्या खिंडी हिंदुकुश पर्वतात आहेत। रेशीम मार्ग, ज्याला आपण सिल्क रूट म्हणतो, या खिंडीमधून जात होता। अनेक व्यापारी, प्रवासी आणि परकी आक्रमक या मार्गाने भारतात आले। सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा मैदानी प्रदेश: सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्यांचा प्रदेश। पश्चिमेकडील सिंध, पंजाबपासून बांगलादेशपर्यंत विस्तार। हडप्पा संस्कृती याच प्रदेशात विकसित झाली। अनेक प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये येथे उदयास आली। थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पाकिस्तानच्या काही भागात पसरलेले आहे। घग्गर, हाकरा नदीचे कोरडे पात्र येथे आढळते। या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे सापडली आहेत। सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे। दख्खनचे पठार: भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। उत्तरेला विंध्य व सातपुडा पर्वत आहेत। पश्चिमेला सह्याद्री, ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, तो आहे। पूर्वेला पूर्व घाट आहे। जमीन सुपीक असल्यामुळे अनेक कृषीप्रधान संस्कृती विकसित झाल्या। समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश: हडप्पा काळापासून भारताचा परदेशांशी सागरी व्यापार होता। समुद्र किनाऱ्यांवरील बंदरांमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण झाली। सागरी मार्गाचे महत्त्व प्राचीन काळापासून कायम राहिले। समुद्रातील बेटे: अंदमान निकोबार बेटे बंगालच्या उपसागरात आहेत। लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रात आहेत। प्राचीन समुद्री व्यापारात या बेटांचे महत्त्व होते। पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रीक ग्रंथात भारतीय बेटांचा उल्लेख आहे। भारतीय उपखंड: हडप्पा आणि मोहेंजोदडो आजच्या पाकिस्तानात आहेत। भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि श्रीलंका मिळून दक्षिण आशिया बनतो। भारताच्या विस्तारामुळे या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात। हडप्पा संस्कृतीचा विस्तार भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात होता। चीन आणि म्यानमार हे भारतीय उपखंडाचा भाग नाहीत, तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध होते। परीक्षेसाठी अतिमहत्त्वाचे मुद्दे: इतिहासाचे 4 आधारस्तंभ स्थल, काल, व्यक्ती, समाज। भारतीय इतिहासाचे 6 प्रमुख भूप्रदेश: हिमालय, नैसर्गिक संरक्षण,
खैबर व बोलन महत्त्वाच्या खिंडी, रेशीम मार्ग प्राचीन व्यापारी मार्ग, हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात, थरचे वाळवंट घग्गर हाकरा नदी, दख्खन पठार भारतीय द्वीपकल्पाचा प्रमुख भाग, सह्याद्री पश्चिम घाट, अंदमान निकोबार बंगालचा उपसागर, लक्षद्वीप अरबी समुद्र, भारतीय उपखंड भारतासह दक्षिण आशियातील प्रमुख देश, चीन व म्यानमार भारतीय उपखंडात नाहीत पण प्राचीन भारताशी ऐतिहासिक संबंध आहेत. या पाठावर आधारित महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न. इतिहास म्हणजे काय? मानवी संस्कृतीच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ कोणते? स्थल, काल, व्यक्ती, समाज. इतिहासाचा भूगोलाशी कसा संबंध आहे? अतूट संबंध आहे. डोंगराळ प्रदेशातील लोकांचे जीवन कसे असते? अधिक कष्टाचे. मैदानी प्रदेशात कोणती गोष्ट अधिक उपलब्ध असते? सुपीक जमीन. भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे? हिमालय. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. भारताच्या पूर्वेला काय आहे? बंगालचा उपसागर. भारतीय इतिहासाच्या दृष्टीने किती प्रमुख भूप्रदेश आहेत? 6. हिंदुकुश पर्वतातील प्रसिद्ध खिंड कोणती? खैबर. रेशीम मार्ग कशासाठी प्रसिद्ध होता? व्यापारी मार्गासाठी. भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती? हडप्पा संस्कृती. थरचे वाळवंट मुख्यतः कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखतात? हाकरा. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? सहारा. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग कोणत्या पठाराने व्यापला आहे? दख्खनचे पठार. सह्याद्री पर्वतरांगांना दुसरे नाव काय आहे? पश्चिम घाट. दख्खन पठाराच्या उत्तरेला कोणते पर्वत आहेत? विंध्य व सातपुडा. प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते? मौर्य साम्राज्य. प्राचीन काळात परदेशांशी व्यापार प्रामुख्याने कोणत्या मार्गाने होत असे? सागरी मार्ग. अंदमान निकोबार बेटे कुठे आहेत? बंगालच्या उपसागरात. लक्षद्वीप बेटे कुठे आहेत? अरबी समुद्रात. हडप्पा आणि मोहिंजोदडो आज कोणत्या देशात आहेत? पाकिस्तान. खालीलपैकी कोणता देश भारतीय उपखंडाचा भाग नाही? चीन. भारतीय उपखंडात खालीलपैकी कोणता देश समाविष्ट आहे? अफगाणिस्तान. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.